केलेल्या मागण्यांपैकी त्यांच्या 6 महत्त्वाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा त्यांच्यासाठी मोठा विजय. पण या आंदोलनानंतर मनोज जरांगे आणि त्यांचे आंदोलक मुंबईतनं परत गेल्यानंतर ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. नक्की या निर्णयाचे काय परिणाम होतील, या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असतील, ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकार घेत असलं तरी सुद्धा या आरक्षणाचा जो GR काढला गेला त्याच्यामधल्या काही शब्दांबद्दल, त्याच्यामधल्या काही कंटेंटबद्दल ओबीसी समाजामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत. आणि याविषयी ओबीसी समाजाने जरी अजूनही आक्रमक भूमिका घेतली नसली, ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका घेतली आहे की तुर्तास गणपती उत्सव राज्यात सुरू आहे, याच्यावर विचारविनिमय सुरू आहे, कायदेशीर तज्ज्ञांचं मत घेतलं जात आहे आणि यानंतर भूमिका घेतली जाईल. आज स्टुडिओमध्ये स्वतः छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिले स्वागत करूया. भुजबळ साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज आपण स्टुडिओत आलात, आमच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आज त्यानिमित्तानं आपण याही विषयावर चर्चा करतोय. सगळ्यात पहिले भुजबळ साहेब, भूमिका आपण घेत आहे की या GR जो सरकारने काढला आहे हा कुठेतरी संभ्रम निर्माण करणार आहे ओबीसीमध्ये. नक्की तुमचे पॉइंटेड आक्षेप काय आहेत? असं आहे, लक्षात घ्या, तुम्ही एका बाजूला सांगताय की मराठा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, म्हणजे ओबीसीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण दुसऱ्या बाजूने तुम्ही बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये घुसवताय, असं माझं म्हणणं आहे. घुसवताय. आता याचं मला सांगा की जर म्हणजे याचा अर्थ आहे की त्या ओबीसीच्या ताटातलं कमी करून तुम्ही दुसऱ्याला द्यावं लागणार ना. आज जी काही ओबीसीची संख्या आहे त्याच्यामध्ये हा समाजाची एक मोठी संख्या जर भर पडली तर ओबीसीचं जे काही मिळते आहे, म्हणजे कुठलेही ते आरक्षण असेल, शिक्षण असेल, नोकरीत असेल, कुठे असेल, त्याच्यामध्ये वाटेकरी होणार ना ते. बरं, आमचं म्हणणं असं आहे की एक तर जे आहे की मराठा समाज, कुणबी समाज हे 2 वेगळे समाज आहेत. हे हायकोर्टाने 2दा सांगितलं, सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल, सामाजिकदृष्ट्या तो मागास नाही. सामाजिकदृष्ट्या तो मागास असेल तर त्याला आरक्षण मिळालं असतं. परंतु खत्री आयोग, देशमुख आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, 4 आयोग इथे महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या 4ही आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण मिळणार नाही. आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मग त्याने तोच निकाल दिला. आता मग याच्यात काय निघालं की बा आम्ही हैदराबाद संस्थानामध्ये होतो, तो पूर्वी आम्ही कुणबी होतो आणि मग आम्हाला सुद्धा द्या. मात्र ते शोधण्यासाठी म्हणून न्यायमूर्ती शिंदे समितीची रचना झाली आणि त्यांना काय सांगितलं, आणि ते पण म्हणाले की आम्हाला तेलंगणात जायचं आहे, आम्हाला इकडे जायचं, तिकडे जायचं आहे, निवडणूक. तरी या सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. त्यांनी तिथे जाऊन त्या ज्या नोंदी आहेत त्या तपासल्या. आम्ही सांगितलं त्यांच्या नोंदी असतील तिकडे, आमचं काय म्हणणं नाही, घ्या तुम्ही त्यांना. पण नोंदी नसतील तर, आणि मग तिथे आमच्याही अडचण आहे. बरं, दुसरं असं आहे की मराठा समाज आरक्षण मागतो आहे तिकडे गुजरातमध्ये पटेल पाटीदार, पुढे राजस्थानमध्ये गुजर आणि जाटवरती हरियाणात आरक्षणावर त्यांच्या लढाई जेव्हा 2019च्या पूर्वी सुरू होत्या त्यावेळेला मोदी साहेबांनी EWS हा कायदा आणला आणि त्याच्यामध्ये उद्देशिकेमध्ये काय म्हटलं की जे काही समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाही, म्हणून त्यांना ह्या 50% आतमधल्या आरक्षणामध्ये समावेश त्यांचा होत नाही, म्हणून हा EWS आणलेला आहे. 10% त्यांना आरक्षण असलं. आता हे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाला 10%मधले 8% या EWS मध्ये मराठा समाजाला 8% यांनाच मिळाले. 10 मधले 8%. गुजरात, राजस्थान आणि हरियाणा सगळी आंदोलनं शांत झाली, कारण ते सगळे मोठे समाज तिथे गेले त्या 10%मध्ये. इथे 10%त 8 असून सुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा आरक्षणच पाहिजे. शेवटी ते सुद्धा मराठा आरक्षण 10% दिलं.
आता मराठा आरक्षण सुद्धा तुम्हाला दिलं, EWS होतं ते, यांनी त्याने सांगावं नंतर की आम्हाला मराठा आरक्षण नको, मग या ओबीसीमध्ये प्रयत्न करा. येणार की नाही मला माहीत नाही, पण सांगा ना की आम्हाला मराठा आरक्षण नको, त्याग करतो आम्ही त्याचा. मराठा आरक्षण पण पाहिजे आहे, परत ओबीसीमध्ये पण तुम्हाला पाहिजे. बरं आम्ही म्हटलं जे कुणबी आहेत त्यांना द्या ना तुम्ही. आताचा जो आहे हे जे GR आहेत, आता हे GR तुम्हाला माहिती आहे एक दबाव निर्माण झाला, एक विचित्र परिस्थिती या मुंबई शहरात निर्माण झाली, स्फोटक परिस्थिती निर्माण झाली त्या भागामध्ये. कोर्ट सांगते की यांना बाहेर काढा, आणि मग तिथे पोलीस फोर्स वगैरे सगळा आला. आणि अशा वेळेला आता पुढे काय होणार, मला असं वाटतं की या दबावपोटी घाईघाईने ही काही निर्णय घेतले गेले. याच्यात हरकती सूचना काही मागवलेल्या नाहीत, आम्हाला काही माहीत नाही काय आहे त्याच्यात. एरवी ते मागितलं जातं. परत असे महत्त्वाचे निर्णय असतील ते मंत्रिमंडळासमोर यायला लागतात. ते एखादी समिती जी आहे मंत्रिमंडळाची ते तो हा निर्णय घेऊ शकत नाही. असे निर्णय मुख्यतः आयोगाच्या द्वारा आले पाहिजेत. पूर्वी 250 होते लागू झालं तेव्हा आरक्षण, आता 450 आहेत, कारण त्या आयोगाच्या मार्फत ते आलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की हा हैदराबाद गॅझेटियर ओके 1921 1931 आम्ही दाखवले त्यांना. कुणबी वेगळे लिहिलेले आहेत, त्यांचा आकडा, मराठा समाजाचा आकडा वेगळा आहे. याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे की कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत. हायकोर्टाने 2दा हे निर्णय दिले, मराठा आणि कुणबी एक नाही. पण भुजबळ साहेब पुढे याच्यात काय झालं की शिंदे समितीला सांगितलं की बघ ठीक आहे तुम्ही शोधा, त्यांनी ते शोधलं, त्याप्रमाणे बरेचसे आरक्षण झालं. याच्या पुढे आता आहे की ज्यांची नोंद नाही त्या गॅझेटमध्ये, हे तुम्हाला जर असेल तर म्हणजे नोंद आहे त्यांना मिळालं, हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे त्यांना मिळालं, पण नोंद नाही त्यांच्यासाठी हा दुसरा मार्ग सुरू केला. आणि मग त्याच्यासाठी मग ते साहेब एक मी थोडक्यात थोडं प्रेक्षकांच्या थोडं सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा तुमचा मी कागद बघू शकतो का तुमच्याकडचा? तुम्ही जे म्हणतायत की हा जो कागद जर आपण झूम करून दाखवू शकत असू तर तुमचा आक्षेप मुळात हा आहे का की जो अर्जदार इथे असेल तर हैदराबाद गॅझेटमध्ये जर नोंद असेल तर त्याला आरक्षण मिळेल, नसेल तर एक प्रक्रिया दिली आहे ज्याच्या मार्गातून आरक्षणात येता येईल, बरोबर? हा तुमचा आक्षेप आहे. तुमचा मग हा आरोप आहे का भुजबळ साहेब की हा मग बॅकडोरने एंट्री होते, हा तुमचा आरोप आहे का? बॅकडोर एंट्री. आणि त्यांनी तिथं म्हटलं काय मी तुम्हाला सांगतो, त्या 1 तासामध्ये 2 GR निघाले. त्याच्यामध्ये हा पहिला GR आला बघा, याच्यावर सही आहे सेक्रेटरीची, त्यात म्हटलंय पात्र मराठा. त्याच्यामध्ये काय म्हटलं की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, आता हे सुद्धा बरोबर किती आहे हा प्रश्न वेगळा, पण त्याने त्याला पात्र हा शब्द काढून टाका, ताबडतोब 1 तासात दुसरा त्याच्यासाठी ते बसून राहिले. आणि पात्र शब्द म्हणजे आता हे ओपन झालं, मराठा समाजातील व्यक्तींना जर कुणबी सर्टिफिकेट हवे असेल तर हे खालचे सगळे जे आहेत ना या प्रक्रियेतून तुम्ही जा. अरे म्हणजे तुम्ही आज हे जर झालं तर उद्या गुजरातमध्ये पाटीदार पटेल तिकडे वरती सुद्धा मग अशीच मागणी होईल, पण द्या. आणि हे सगळे जर आले का तर आज तिथे भटका विमुक्त आणि हे सगळे जे एवढे लोक आहेत त्याच्यात ते आरक्षण संपलाच जमाय ना आमचं. परत आता परत हे सगळे म्हणतात BJPचे सगळे नेते ओबीसी आमचा DNA आहे, मग त्या DNAला धक्का नाही का लागणार? पण सरकार तर वारंवार म्हणते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाहीये. मग सरकार ते बरोबर आहे, धक्का लावत नाही म्हणजे काय की तुम्ही 10 माणसं बसलेल्या त्या खोलीमध्ये, आम्ही तुम्हाला काढत नाही बाहेर, फक्त आम्ही आणखी 10 माणसं त्या खोलीत घुसवतो, म्हणजे धक्का नाही लागला. मग सरकार झाले का? मग सरकार खोटं बोलतंय का ओबीसी आरक्षणाबाबत? माझं म्हणणं आहे की दिशाभूल होते आमची. सरकार दिशाभूल करते, कारण खोटा हा शब्द जो आहे अनपार्लमेंटरी आहे तिथे विधानसभेमध्ये. पण मग सरकार दिशाभूल करते, दिशाभूलच आहे ना, की धक्का लावला नाही, फक्त आम्ही घुसवले तुमच्यामध्ये. तुम्ही तुमच्याच भुजबळ साहेब तुम्ही तुमच्या सरकारचे आरोप करताय की मराठा आरक्षणाबाबत सरकार ओबीसीची दिशाभूल करते. माझं तेच म्हणणं आहे, आणि ती दिशाभूल करतात असं माझं म्हणणं असल्यामुळे मला त्याचं क्लॅरिफिकेशन पाहिजे, स्पष्टपणा पाहिजे की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मग आता हे जे शब्द आहेत
या सरकार ज्या वेळेला एखादा जी आर काढतं, एखादा नियम काही काढतं, त्याच्यामध्ये जर आपल्याला पटलं नाही तर त्याची स्पष्टपणा त्याचा आणण्यासाठी आपला मार्ग काय आहे? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. त्यांना आपण सांगू, तिथे जे आहे डिटेल्ड चर्चा होईल. हायकोर्टाचे जजमेंट्स काय, अमुक काय, तमुक सगळ्यांचाच पाढा वाचला जाईल. आणि मग याच्यामध्ये कदाचित जे आम्ही म्हणतो ते जर बरोबर असेल तर त्याला कधी रायडर येईल किंवा सुधारणा होतील, नसतील तर नाही. एक लक्षात घ्या, आज आम्ही सांगतो, हे देवेंद्रजी सांगतायत, आज तुम्ही आणि आम्ही आहोत, हे जे डॉक्युमेंट, हा दस्तावेज हा कायमस्वरूपी तयार होणार आहे. आम्ही काही कायम बसणार नाही इथे, 5-10 वर्ष जाणारच इथून. आणि मग पुढे जे आहे त्याचा गैरवापर होईल, कारण हे सगळं ओपन होणार आहे. त्यासाठी जे आहे आपण करतानाच हा योग्य प्रकारे झाला पाहिजे असं. भुजबळ साहेब, माझा एक इथे माझा प्रश्न इथे महत्त्वाचा मला विचारायचा तुम्हाला, हा जी आर तुम्ही ज्याच्यात आक्षेप घेताय, हा जी आर त्या सब कमिटीने बनवला, जी सरकारने उपसमिती बनवली होती, त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील होते. त्या समितीत तुमच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. खुद्द स्टेजवरती जरांगेंच्या बाजूला तुमच्याच पक्षाचे माणिकराव कोकाटे बसले होते. तुमचा पक्षाबाबत भूमिका घेतोय, मग तुमचा आक्षेप सरकारबद्दल आहे, पक्षाबद्दल आहे? मला इथे पक्षीय भूमिका नाहीच आहे, माझी सामाजिक भूमिका आहे साहेब. पक्षीय भूमिका काय आहे? आमच्याही पक्षात ओबीसीचे आहेत, तसे बीजेपीचे पक्षात सुद्धा ओबीसीचे नेते आहेत. ते आज ओपनली बोलत नसतील तरी माझ्याशी बोलतात की हे कसं काय होत आहे ते. तर हा प्रश्न सामाजिक आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये सर्व समाजाचे जे आहेत नेते मंत्री आहेतच ना. माझं म्हणणं तेच आहे की त्या समाजाचे जे आहेत मंत्री ते असा विचार करतात, आता मी ह्या समाजाचा आहे, 35 वर्ष मी शिवसेना सोडून ह्या मागासवर्गीयांसाठी लढतो आहे, तर मला याचं माहिती तर पाहिजे. म्हणजे लोक शेवटी मला ते तुम्ही इथे होता, काय केलं तुम्ही, हा ठपका आमच्यावर यायला नको. त्यामुळे मला याच्या पूर्णपणे जे याला स्पष्टता जर आणायची असेल तर ती मला कोर्टामध्ये मिळेल. बाकी मला कोणी देऊ शकेल असं मला वाटतं. मी कोणाच्या विरुद्ध नाही, तुम्ही सरकारच्या विरुद्ध नाही, मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध नाही, ज्यांनी केलं त्यांच्या विरुद्ध सुद्धा नाही. प्रेशर खाली त्यांनी ते काय केलं, त्याच्या हरकती सूचना काही मागवायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. त्या काही मागवलेल्या नाही. असे महत्त्वाचे निर्णय एखादी कमिटी घेऊ शकते का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आयोगाकडे जावं लागतं. काय मंत्र्यांची जरी कमिटी असले तरी वाटेल तसे निर्णय आम्हाला घेण्याचा तो अधिकार नाही. ह्या अनेक मनात माझ्या शंका आहेत. मग एवढं चुकीचं आहे म्हणून समजा, पण मला त्याचं ते स्वच्छ करून घ्यायचं. भुजबळ साहेब, मग हा प्रश्न कोणालाही पडेल, तुम्ही एवढं भूमिका इथे मांडतायत, कोणालाही स्पष्ट तुम्ही म्हणतात की तो सब कमिटीला अधिकार नाही, सरकारला थेट अधिकार नाही, सूचना न मागवता करण्याचा अधिकार नाही. मग प्रश्न हा पडेल की सरकारने हा निर्णय का घेतला, दबावपोटी घेतला काय? असंच शिंदे समिती सुद्धा निर्माण झाली, त्याला मंत्री मंडळासमोर आलं पूर्ण की असं आम्ही समिती करतो आहोत. त्याचे हे टर्म्स ऑफ रेफरन्सेस जे आहेत हे असे आहेत, त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते मंत्रिमंडळासमोर आलं, त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली. हे तर काय आलंच नाही ना कोणाच्या पुढे. हे तिथे जो स्फोटक परिस्थिती निर्माण झाली त्या भागामध्ये, बोरीबंदर भागामध्ये, महानगरपालिकेसमोर आझाद मैदान, आझाद मैदान, त्यामुळे जे आहे कुठूनही संपायला पाहिजे, या प्रेशर खाली हे झालं असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे बघा भुजबळ साहेब, परत महत्त्वाचा तुम्ही शब्द, सरकारने प्रेशर खाली निर्णय घेतला, दबावाखाली निर्णय घेतला, हे असंच आहे. त्यावेळेचं जे आठवा ना तुम्ही दाखवत होते सगळं, हे पोलीस नाही, अमुक नाही, तमुक, आणि त्यातून ती मंत्र्यांची धावपळ, आणि 1 तासात 2-2 GR असे होतात काय? एखाद्या GR मध्ये एक शब्द बदलायचा असेल तर आठवडा जाईल. पूर्णपणे जे आहे ते डिपार्टमेंट कामाला लागतंय 1 तासात. आणि हे टीव्हीला तुम्ही बघू शकता, त्यांनी सांगितलं ना हा शब्द बदला म्हणून, आणि ताबडतोब तिथेच त्यांना बसून ठेवतात आणि 1 तासाने तो दुसरा GR घेऊन येतात. म्हणजे हे दबाव नाही ना, हा दबावच आहे ना. हा दबाव कोणाचा, तुमचा का म्हणणं, हा समाज दबाव गट म्हणून समाजाचा दबाव होता की मनोज जरांगे पाटील यांचा दबाव होता? नाही, असं आहे की अनेक लोकांना जे आहे आपण जे आहे त्यांची दिशाभूल करतो. काही नेते मराठा समाजासोबत फार मोठे नेते आहेत, वैचारिक नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, लेखक आहेत, मंत्री आहेत, परंतु काही वेळा असं प्रेशर निर्माण होतं की त्यांनी काय बोलले का त्यांना मग शिवीगाळ होते.
मग ते गप्पा बसतात, काय करणार. आणि मग काहीतरी आपलं जे रेटून न्यायचं आणि असंच करा ते तसंच करा, त्या पोटी जे आहे मग एक लोक म्हणतात. बरं मला एक सांगा, सगळ्यांना असं वाटतं की हे आरक्षण असं मिळालं ओबीसीमध्ये तर आपल्याला सगळ्यांना नोकऱ्या मिळणार, आपल्याला सगळ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आज दलित समाजांना 13% आरक्षण मिळालं आहे, बरोबर आहे. IAS, IPS, कलेक्टर, सेक्रेटरी, कमिशनर आहेत ना त्यांचे. झोपडपट्टीमध्ये कोण राहत आहे? दलित समाजच राहत आहे. हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही आहे, हा सामाजिक दृष्ट्या जे आहे दबलेल्या गटाला थोडंसं वरती आणण्याचा हा कार्यक्रम आहे. आरक्षण हा कार्यक्रम सामाजिक न्यायाच्या भूमिकेत सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे, हा आर्थिक गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही आहे. पण मग सरकार तुम्हाला का वाटतं, आज मनोज जरांगे पाटील याच्यापूर्वी पण आरक्षण केलं, आरक्षणासाठी लढाई केली, त्यांनी उपोषण केलं. मुंबईत असं काय घडलं की सरकारला तुम्ही म्हणतात की दबावापोटी हा निर्णय घ्यावा लागला? काय घडलं ते तुम्ही दाखवत होता, मी तर नव्हतो तिथे. तुम्ही दाखवत होता काय चाललं होतं त्या BT स्टेशनसमोर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे, काय चाललं होतं, ट्रॅफिक कसे बंद झाले होते, काय काय झालं होतं. तुम्हीच लोकांनी जे आहे त्या जरांगेकडे तक्रार केली की आमच्या महिला कर्मचाऱ्यांची जे टिंगल केली जाते आहे, अमुक केलं जातं आहे, तमुक केलं जातं आहे. तुम्हीच दिलं ना, तुम्ही मीडियाच्या लोकांनी काय हे सगळं दिला तुम्ही. मग आणखीन काय पाहिजे? तुम्ही लोक बोलू शकता, बाकीचे अनेक लोक बोलू पण शकत नाही. कारण ते आंदोलन हाताबाहेरच जवळपास गेलेलं होतं. म्हणजे जरांगेने किती सांगितलं की शांत राहा, बाहेर सहकार्य करा. कोण सहकार्य करत होतं? काय चाललं? शेवटी पोलीस जेव्हा प्रचंड मोठा पोलीस फोर्स आला त्यावेळेला थोडं थोडं कंट्रोल व्हायला सुरुवात झालं. ते हायकोर्टाने सांगितलं. हे परिस्थिती तुम्हीच दाखवलं, ते बघितलं. तुमच्या जेव्हा याच्यापूर्वी आरक्षणाची आंदोलनं व्हायची, मनोज जरांगे पाटलांची तुमच्यावरती फार टीका असायची. यावेळेस त्यांची मुख्यमंत्र्यांवरती त्यांची टीका होती. त्यांच्या एकंदरीत त्या भाषेबद्दल अनेकांनी आज आक्षेप व्यक्त केला, भाजपच्या काही नेत्यांनी तिथे व्यक्त केला. तुमचं एकंदरीत त्यांच्या या आंदोलनाबद्दलच्या किंवा त्यांच्या आंदोलनामधल्या मनोज जरांगेंच्या एकंदरीत वर्तणुकीवर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय रिडिंग आहे? नाही, असं लोक म्हणतात की तुम्ही शांत का, आता वेळेला शांत का राहील. अहो त्यावेळेला अख्खं बीड पेटलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदारांची घरं जाळली, मुलं बाळं मारता मारता वाचले, हॉटेलच जाळले, जणू काय एकदम बनाणारे पण राहील सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला कुणीच जाळली ना, त्यावेळेला मी गेलो तिथे आणि मी बघितल्यानंतर की म्हटलं मी नाही गप्प बसणार. आणि मग मी राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि तिकडे जाऊन जे आहे OBC एल्गारच्या मीटिंग सुरू केल्या आणि सांगितलं की आम्ही पण लाखांनी जमा होऊ शकतो. आणि त्यावेळेला जे आहे त्यांच्या माझे जे आहे जे आहेत एकमेकावर जी टीका टिप्पणी झाली त्यांनी माझ्या बाबतीत, मी त्यांच्या बाबतीत केली. ती परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती काय होती? ते आले, सरकारने त्यांना, पोलिसांनी त्यांना परवानगी दिली, ते बसले आणि ते सरकारकडे मागत होते की आम्हाला हे पाहिजे. सरकारचे जे काही कन्सर्न डिपार्टमेंट आहेत, लोक आहेत, अधिकारी आहेत, ते बघणार होते. मी त्याच्यामध्ये काय बोलणार होतो? मी बोललो असतो म्हणजे मी परत आडवा येतो असं झालं असतं. त्याच्यामुळे मी गप्पा बसलो. सरकार ज्यांच्याकडे ते बोलत म्हणून ते मुख्यमंत्र्यांना वाईट शब्द त्यांच्याबद्दल बोलत होते, आईवरून म्हणा काय असेल ते. कारण त्यावेळेला भुजबळ गप्पा बसणारच ना. भुजबळ कधी बोलायला लागला? ज्या वेळेला हे वाचलं त्यावेळेला त्याला वाटलं अरे काहीतरी गडबड दिसते, आपल्याला काहीतरी बोलायला पाहिजे आणि हे कसं होतं सुधारता येईल पाहायला पाहिजे. म्हणून मग आमचे आंदोलन आता महाराष्ट्रभर सुरू झाले. ते मी सगळ्यांना सांगितलं बा शांत राहा, गणपतीचे दिवस आता विसर्जन वगैरे आम्ही कोर्टातूनच त्याचं जे काय आहे ते स्पष्टता आणतो त्याला. तुम्ही वारंवार कोर्टातनं आणणार, तुम्ही ह्याला कोर्टात चॅलेंज करणार आहात, तुमचं ठरलं आता? करणार. मी कोणाच्या विरुद्ध नाही, मी फक्त याच्यातली जे काही वर्डिंग्स आहे त्याच्या विरुद्ध आहे. AGRच्या बद्दल माझ्या मनात शंका आहे, त्या मला दूर करायच्या. आज तुम्ही सांगता की आम्ही आहोत काय होणार नाही, पण आपण कायम नाही आहेत. हे कागदपत्र आहेत, सरकारी दस्तऐवज होतं, सरकारी दस्तऐवज हा कायम राहणार आहे. कधी तुम्ही कधी कोर्टात जाणार? गणपतीनंतर लगेच कोर्टात जाणार आहात? आता असं आहे ना की आता 2 दिवस सुट्टी आहे. आम्ही अनेक वकील, काही वकील दिल्लीला आहे, काही वकील
कोर्टात होते, मग त्यांना ते ब्रीफ करावं लागतं. हे मराठी आहे ते इंग्रजी त्याचं भाषांतर करावं लागतं. मागचे काही जे आहेत रेफरन्सेस काढावे लागतात. हे सगळं आपल्याला काढून द्यावं लागतं. त्यावेळेला मग वकील त्याच्यावर डोकं चालून मग ते मांडतात. आमचं काम सुरू आहे. 2-3 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल. सरकारमधलेच एक मंत्री सरकारच्याच निर्णयाला चॅलेंज करतायत. ह्याचा एक वेगळा मेसेज देणार नाही की सरकारमध्ये एक वाक्यता नाही आहे? हे बघा बाबा, जर मराठा समाजाच्यासाठी जर आहे, जर दुसरे मंत्री तिथे वारंवार जाऊन जर काही निर्णय घेत असतील तर मी दुसऱ्या लहान समाजाचा मनुष्य, मला वाटतं की माझ्यावर पण याच्यामुळे काहीतरी अन्याय. तुम्ही बोलायचं नाही का? त्यांनी निर्णय घ्यायचे, त्यांनी जाऊन बोल. आज सुद्धा गेले, माहीत नाही मला कशासाठी गेले. मग मी ह्या लहान समाजासाठी नको बोलू का? सरकारने त्यांना मोबाईल, मला मोबाईल नाही का? बिलकुल आहे साहेब. सरकारने एक ओबीसी साठी पण एक उपसमिती स्थापन केली आहे. सरकारचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचा अन्याय होणार नाही, त्या सगळ्या गोष्टींची बाब सरकारची ती उपसमिती पाहणार आहे. अहो, त्या समितीचं काय असतं खरं म्हणजे, हे मराठा समिती सुद्धा तशीच आहे. पण हे त्यांनी जे आपली सीमा ओलांडली असं माझं म्हणणं आहे. त्यांचं काम काय आहे, किंवा विद्यार्थ्यांना पैसे मिळालेत की नाही, त्यांची जी काही आहेत वसतिगृहाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, त्यांना कुणा परदेशात जायचं आहे, आणखी वगैरे वगैरे जे काही हे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जी काही मदत करायची आहे ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळवून देणं, आणि ती दिली गेली. तुम्हाला मी सांगतो, ओबीसी महामंडळ आज 93 पासून 95 पासून आहे. 1,500 कोटीपेक्षा जास्त 1 रुपया त्यांना मिळाला नाही. मी आव्हानात्मक सांगतो. पण 4-5 वर्षामध्ये मराठा समाजाला जवळजवळ 25,000 कोटी रुपये मिळाले वेगवेगळ्या याच्यातून. बघा, मी हिशोब द्यायला तयार आहे. आणि मी नेहमीच अलीकडेच्या विचार कोणाला कॅबिनेटमध्ये बोलतो की बाबा, आमचं म्हणणं एवढं की जे त्यांना दिलं त्या ओबीसीला सुद्धा द्या. आता उलटं सुरू झालं की त्यांना दिलं ते आम्हाला द्या, असं आम्ही मागणी करतो. आमचं म्हणणं काय, ह्या सगळ्या ज्या लहान लहान गोष्टी ज्याच्यावर निर्णय झालेले आहेत त्याची अंमलबजावणी बरोबर करून घेणं व्यवस्थित, ते समितीचं मुख्य काम आहे असं मला वाटतं. साहेब, जेव्हा ही उपसमिती म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना या ओबीसींच्या उपसमितीचं अध्यक्षपद तुमच्याकडे होतं. सरकार गेलं, ती समिती बरखास्त आपोआपच होते त्यानंतर. पण आता समिती केली, तुमच्या या स्ट्रॉंग भूमिकेमुळे तुम्हाला त्याचं अध्यक्षपद दिलं नाही का यंदा? नाही, तो भाग वेळा त्यावेळेला सुद्धा आमची जी समिती होती त्यावेळेला त्या समितीने आम्ही घेतलेले निर्णय आम्ही मंत्रिमंडळाकडे नेले की आम्हाला असं असं वाटतं, असं असं वाटतं. विचार कोणाला पण मग दाखवू शकतो. यांचे निर्णय काय आलेच नाहीत, सोडून द्या. पण आता नवीन त्यांनी समितीने ठीक आहे, आता BJP जे आहे हा सगळ्यात मोठा घटक आहे, त्यामुळे अध्यक्षपद त्याने ठेवलं असेल. मला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही आहे. कारण त्यांचं हे जे काम जे आहे हे लिमिटेड आहे की जे निर्णय सरकारने मंत्रिमंडळाने घेतले त्याची अधिक चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होते का नाही, आणि आणखीन काय त्यांच्या अडचणी ते आहेत ते आपल्याकडे मंत्रिमंडळासमोर घेऊन येणं, हे त्या समितीचं काम आहे. समितीचं काम ह्या जातीचं त्या जातीत टाकणं, त्या जातीचं त्या हे आहे असं मला वाटत नाही. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, शिंदे समितीचं सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली की यांना आपण शोधायला सांगूया नोंदी. हे काय आमच्यापुढे आलं नाही. हे नोंदीच्या पलीकडे आहे. नोंद नसलेल्या लोकांसाठी काय करायचं असं याच्यात म्हटलेलं आहे. आता याच्यावर चर्चा नको. मग साहेब, जाता जाता पुढचं आता दिशा काय असणार आहे? म्हणजे आता आजच नागपूरमध्ये सुरू असलेलं बबनराव तायवाडे वगैरे तर मंडळींनी सुरू केलेलं उपोषण संपवलेलं आहे. मी पण सगळ्यांना सांगितलं उपोषण संपवा. मी कालच सांगितलं सगळ्यांना की उपोषण संपवा. हे जाळपोळ काय करू नका कागदपत्राची, पण शांततेनं सगळ्यांनी जाऊन तहसीलमध्ये किंवा जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडा की ओबीसीवर अन्याय करू नका. पुढचं पाऊल काय सांगतो? पुढचं छगन भुजबळ पुन्हा एल्गार करणार, पुन्हा मैदानात उतरणार याच्या विरुद्ध गणपतीनंतर? 2 गोष्टी आहेत काय. एक तर कायदेशीररित्या आपण त्याचा पाठपुरावा करणं, आणि दुसरं जे आहे मग लोकांमध्ये जाऊन मग आंदोलनाला हात घाल. लोकांनी आता प्रथमदर्शनी जे आहे आपला विरोध
दाखवलेला वेगवेगळा वेळ, बरोबर आहे. आता आम्ही काय सांगतो की हे कोर्टातून आपल्याला याच्यातून निश्चितपणे न्याय मिळू शकतो, वकील पण ते म्हणतात. त्यामुळे उगीच शांतता बिघडवायची. आता विसर्जन आहे, गणपती आहे, मला वाटत नाही की असं काही करावं. पण त्यातून जे आहे पण गावागावामध्ये गणपतीनंतर पुन्हा आंदोलनाचा पवित्र असेल. कोर्टात तुम्ही जाणार आहातच. कोर्टात आवश्यक असेल तर कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा कुठे जर समाधान आमचं झालं तर प्रश्न मिटला, आम्ही एकत्र बसून चर्चा करू. आणि कोर्टाने सांगितलं हे करा आणि तरी सुद्धा होत नसेल तर मग काय दुसरा मार्ग मला तुम्ही सांगा. मग लोकांकडे जावं लागेल आम्हाला. साहेब, ऑलरेडी आरक्षणाचा हा मुद्दा गेले काही दिवस चिघळतोय. एक असं म्हटलं जातं की एक दरी पडत चालली आहे, फूट पडत चालली आहे. आपल्या या भूमिकेमुळे पुन्हा या दरीमध्ये अजून पडू शकते का? म्हणजे मी बोललो माझ्या समाजासाठी किंवा आमच्या आरक्षण, मी काय मागितलं की आम्हाला 27% जे आहेत 50% करा म्हणून. आमचं आहे तेवढं ठेवा, एवढंच म्हणून. ते पण म्हणायचं नाही मी. आणि दुसऱ्यांनी मात्र जे सांगायचं आम्हाला याच्यातच घाला. जरी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही म्हणून तरी सुद्धा घाला, ते चालतं. त्याच्यामुळे फूट पडत नाही. मी फक्त म्हणतो की अरे बाबा आम्हाला त्रास देऊ नका, तो फूट पडते. ये तो कमाल झाले. हम आ भरते हैं तो चर्चा होता है, हम आ भरते हैं चर्चा होता, वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता. ठीक आहे भुजबळ साहेब, पुन्हा कदाचित आगामी काळात तुम्ही पुन्हा मेळावे घ्याल, पुन्हा संघर्षाचा पवित्रा तुमचा दिसतो आहे. तुमचा हाच आम्हाला तुमच्या या भूमीकडे आमचं लक्ष असणार आहे. तुम्ही काय आता याच्यानंतर करणार आहात. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून तरी संपला आहे असं तुमच्या एकंदर बोलण्यात मला दिसत नाही. कारण कालपर्यंत अशी चर्चा होत होती की विषय संपलेला आहे, आता याचा कुठेतरी निपटारा झाला आहे. हो, मराठा आरक्षणाचा विषय संपलाय. आरक्षण दिलं 10% त्यांना. काय हा जो उगीच जो नसता हट्ट आहे तो, त्याला काय बाल हट्ट म्हणा, राज हट्ट म्हणा, काय आणखी दुसरे काय हट्ट म्हणायचे म्हणा, हो दिलंय ना त्यांना. फडणवीस साहेबांनी 10% आरक्षण दिलं आणि ते सांगितलं आम्ही हे टिकवणार. ओपनमध्ये परत आहेतच आहे. पण तुम्हाला तुमच्या भूमिकेमुळे फक्त टार्गेटवरती फडणवीस आहेत, तुमच्या भूमिकेमुळे फडणवीसांची अडचण होईल? अजिबात नाही. कारण बाहेर जर लोक अशा रीतीने जर मागणी करून जर दबाव गट निर्माण जर झाला तर मुख्यमंत्र्यांना काय करावं. एक तर आहे की बा कुठेही पोलिसांच्या मुळं आणखीन काहीतरी प्रश्न निर्माण होता कामा नये. पोलिसांचं बळ जर वापरलं तर आणखी महाराष्ट्रभर काहीतरी गडबड होईल. मंत्र्यांना सगळ्यांना बघावं लागतं ना की शांततेनं शक्यतो कसं मिळेल. तो प्रयत्न त्यांनी केला आणि तो सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला. ठीक आहे भुजबळ साहेब, बघूया आगामी काळात हे कुठल्या दिशेने जात आहेत. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आला त्याविषयी चर्चा केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.